नमस्कार. शाळांमध्येच होणार विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट. 17 कोटी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अजूनही प्रलंबित. पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार. आता विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट थेट शाळेतच केले जाणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमधूनच विद्यार्थ्यांचे तातडीने 17 कोटी प्रलंबित आधार अपडेट पूर्ण करण्याचे काम सुरू होणार आहे. शाळांमध्येच पद्धतशीररित्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट होणार असून पालकांना वेगळे जाऊन हे काम करण्याची वेळ पूर्णपणे वाचणार आहे. शाळांना दिसणार कोणाचे अपडेट बाकी. शाळांना थेट माहिती उपलब्ध करून दिली जाईल. सामायिक UIDAI ने शालेय शिक्षण विभागाला सोबत घेतले असून UDAIS पोर्टलवर शाळांना नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट प्रलंबित आहेत हे दिसणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट कोणाचे प्रलंबित आहेत हे शाळांना समजल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक एकाच ठिकाणी व सहजपणे पूर्ण करता येईल, असे UIDAIचे CEO भुवनेश कुमार यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आधार अपडेट नसेल तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी व योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कशी होईल प्रक्रिया? फायदा काय होईल? 1. कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बाकी आहे याची माहिती शाळांना सांगितली जाईल. 2. बायोमेट्रिक अपडेटसाठी शाळांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जातील. 3. ज्या विद्यार्थ्यांचे अपडेट बाकी आहे त्यांना याचा लाभ एकाच ठिकाणी मिळेल. 4. पालकांना आपल्या मुलामुलींचे आधार बायोमेट्रिक अपडेट करून घेण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे पालकांचा वेळ, श्रम आणि त्रास वाचेल. 5. सर्व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्ण होतील. जर आधार अपडेट केले नाही तर होणार नाही परीक्षांची नोंदणी. आधार अपडेट नसेल तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येतील. नीट, JEE, CUET यासारख्या प्रवेश व महत्त्वाच्या परीक्षांची नोंदणी करण्यात अडथळा येईल. त्यामुळे आधार आधारित प्रमाणीकरण आवश्यक ठरू शकते, असा इशारा UIDAI ने दिला आहे. आवश्यक कागदपत्रे: विद्यार्थ्याचे आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र किंवा आधार प्रिंट किंवा इतर प्रचलित शैक्षणिक प्रमाणपत्र. त्यानंतर आई वडिलांचे आधार कार्ड. या गोष्टी आवश्यक आहेत. 5व्या व 15व्या वर्षी आधार अपडेट बंधनकारक. मुलांचा बायोमेट्रिक डाटा वयानुसार बदलत असतो. त्यामुळे 5व्या वर्षी पहिला अपडेट आणि 15व्या वर्षी दुसरा अपडेट बंधनकारक आहे, असे UIDAI ने स्पष्ट केले आहे. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.